सर्व काही सर्वजण आले होते महाराज. अवस्था काय झाली होती. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंद गाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. काय त्याचं वर्णन करायचं. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करीत अति. त्या दिवशीच चाललेले बाबा नाही. आणि माऊली समाधीला निघालेला समाधीची व्यवस्था कुणी करावी. नारा विठा गोंदा मादा चौघे पुत्र, नारा विठा गोंदा मादा हे चारी मुलं आहेत ना नामदेवरायांची, त्यांनी व्यवस्था करावी. आणि ज्यावेळेस ते निघाले ना महाराज, त्यावेळेस आमच्या माऊलींना समाधी देताना त्यांच्या दोन्ही बाजूला दोघ जण होते. कोण होते. देव निवृत्ती दरिले दोन्ही कर, देव निवृत्ती दरिले दोन्ही कर, देव निवृत्ती दरिले दोन्ही कर, देव निवृत्ती दरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर जातो जातो ज्ञानेश्वर जातो माऊलींना समाधी देण्यासाठी देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही खर. जातो ज्ञानेश्वर बैसावया. बघा सगळा जनसमुदाय लोटलाय आमच्या माऊलींना समाधी देण्यासाठी. अवस्था काय झाली. बांधल्या पेंडीचा बांधल्या पेंडीचा सुटला आळा. बांधल्या पेंडीचा सुटला आळा. तृणरान माळ बांगले जसं पेंडी बांधलेली पेंडी विखुरली सुटली आणि वारं सुटावं आणि वारं सुटल्यानंतर ती ताट इकडं तिकडं विखुरली जातात. तसं जनसमुदाय झाला हो. आणि एवढं सगळं घडल्यानंतर शेवटी आतमध्ये गेलं आणि आमच्या माऊलीला समाधी दिली. आणि समाधी दिल्यानंतर आमचे नामदेवराय म्हणतात. नामा मने आता लोपला प्यार, बापाच्या परत बाधित बापू ज्ञानेश्वर बघा नाम म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्त. शिळा
ठेवली आणि वरती आले आणि वरती आल्यानंतर आमच्या निवृत्तीनाथांनी सोपानदेवानी मुक्ताबाईंनी काय करावं? सोपाना मुक्ताई शरीरा सोपाना मुक्ताई सांडिती शरीरा मनती धरा 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 मनती धरा 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 मनती धरा धरा निवृत्तीसी माऊली अशी अवस्था आमच्या माऊलींची झाली बाबानो. आणि त्या माऊलींनी आपल्यासाठी काय लिहून ठेवलं, देवाकडे काय मागितलं, आणि तेच माऊली कार्तिक वद्य त्रयोदशी दिवशी समाधिस्थ झाले. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, कैवल्याचा पुत्र